नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर। तर तुमच्या खूप जास्त डिमांडवर, तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स नंतर, कॉल्स नंतर, मेसेज नंतर आपण आता ही एक नवीन सिरीज सुरू करतोय जी स्टाफ नर्ससाठी असणार आहे। एएनएम आणि जेएनएम या दोघांसाठी असेल। बघा, सिलेबस तुमचा ऑलमोस्ट सेमच आहे, ठीक आहे। म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे टॉपिक्स सेग्रीगेट करून स्वतः तयारी करू शकता। तुमच्याकडे तुमच्या सगळ्यांचे टॉपिक्स आहेत। जर तुमच्याकडे टॉपिक्स नसतील किंवा एनएनएमसीचा नवीन सिलेबस नसेल तर सगळ्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपलं। या व्हिडिओ लेक्चरच्या खाली सुद्धा टेलिग्रामची लिंक आहे, आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा टेलिग्रामची लिंक आहे। तिथून टेलिग्राम जॉईन करा आणि पहिले तुमचा टेक्निकल सिलेबस बघून घ्या जर अजूनपर्यंत पाहिला नसेल तर। बाकी आरआरबीला किंवा मग आपल्या वेगवेगळ्या मनपामध्ये लागणारा सिलेबस इथे लागू होत नाहीये। यांचा स्वतःचा नवीन प्रॉपर सिलेबस आहे, तर तो सिलेबस बघून घ्या आणि त्या सिलेबसच्या नुसार एक एक टॉपिकची तयारी करा, ठीक आहे। तर हा एक छोटासा डिस्क्लेमर। आणि आज आपण एएनएम जेएनएमचा जो नवीन अभ्यासक्रम आहे तर त्या नवीन अभ्यासक्रमानुसार प्रश्न उत्तराची प्रॅक्टिस करणार आहोत। 60 पैकी 60 तुम्ही पाडू शकता जर तुम्ही प्रॉपर टेक्निकल सिलेबस जो दिलेला आहे तेवढाच व्यवस्थित केला तर, ठीक आहे। चला तर वेळ न घालवता लगेचच आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। टेक्निकल प्रश्न जे आहेत, तुमचा तांत्रिक घटक जो आहे तर तो मी आज इथं घेत आहे। चला तर मग सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा बघा। आज मी प्रश्न अगदी मॉडरेट घेतलेले आहेत, ठीक आहे। म्हणजे अगदीच सोपे नाही, अगदीच अवघड नाहीये, थोडंसं मॉडरेट। म्हणजे परीक्षा जशी तुम्हाला कंडक्ट केली जाते तशाच पद्धतीचं काहीतरी आजचे क्वेश्चन्स आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी मला ते सांगू शकता। चला तर मी बघा बऱ्यापैकी मला कॉल्स येत होते की ज्यावेळेला आपल्या एएनएम जेएनएमच्या नोट्स आल्या की मॅम आम्हाला इंग्लिशमध्ये नोट्स हव्या आहेत। आणि मग यानंतर मला ही गोष्ट कळाली की तुम्हाला कंटेंट जो आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्हीमध्ये गेला पाहिजे। एरवी मी असं करत नाही। एमपीडब्ल्यू असेल, आरोग्य सहाय्यक असेल, ओटी असिस्टंट असेल, कक्ष सहाय्यक, कक्ष सेविका या दोघांसाठी सगळ्यांसाठी कंटेंट हा प्युअर मराठीत होता। पण फक्त एएनएम जेएनएम साठी तुम्ही बऱ्यापैकी अभ्यास जो आहे तो इंग्लिशमध्ये केलेला आहे। आणि त्याचमुळे आता तुमचा जो कंटेंट आहे, इवन तुम्हाला ज्या नोट्स मिळतील तर त्या सगळ्याच ज्या आहेत तुम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये मिळणार आहेत, मराठी सुद्धा इंग्लिश सुद्धा। जे तुम्हाला पटतंय तुम्ही त्याच्या प्रिंट काढा, त्याच्यातून अभ्यास करा, त्याच्यातून नोट्स काढा, ठीक आहे। हे तुम्हाला समजलं असेल। आणि फक्त याच पदासाठी जे आपण युट्यूबवर प्रॅक्टिस घेतोय ती बायलँग्वेज असेल। तर इथं मी तुम्हाला मराठीमध्ये वाचून दाखवते, जे इंग्लिशवाले आहेत तुम्ही वाचून घ्या, मी एकदा रिपिटेशन नक्की करेन। तर एक जेएनएम नर्स 4 वर्षाच्या, पेनचा कलर मला चेंज करू द्या। एक जेएनएम नर्स 4 वर्षाच्या मुलांचे मूल्यांकन करत आहे, ज्याला पायावर सूज आहे, चंद्रमुखी म्हणजे मून फेस आहे, निरुत्साह आहे, पोट फुगलेले असूनही स्नायूची कमतरता आहे, असे चिन्ह कोणत्या पोषण कमतरतेकडे सर्वाधिक सूचित करते? तर तुम्हाला एक पोषण कमतरता विचारली आहे ज्याच्यामध्ये बाळ सुजतं, बाळाचं तोंड गोल चंद्रासारखं होतं, बाळ निरुत्साही असतं, हाडं कमजोर असतात, वाढ नसते ती प्रॉपर, फक्त ते दिसतं। तर एक जेएनएम नर्स असते जी असिस्ट करत असते एका 4 वर्ष बाळाला, ज्याच्यामध्ये एक बायलॅटरल फिटिंग, त्यानंतर एडिमा, मून फेस, एपिटी, पूर मसल मास अँड डिस्पाइट पुट belly which is nutrition deficiency is the most likely indicated by these signs। तर तुम्हाला हे सांगायचे ऑप्शन सुद्धा इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये घेतलेले आहेत। तर बघा इथं तुम्हाला 2 पद्धती माहिती असतात, एक असतं कॉशीवारकर आणि एक असतं मरास्मस, ठीक आहे। तर बघा मरास्मस मध्ये कसं असतं की बाळ जे आहे ते पूर्ण सुकलेलं असतं, त्याच्या पार बरगट्या दिसत असतात, बाळामध्ये मांस नसतंच बिलकुल पण, ठीक आहे। त्याची वाढही होत नसते आणि काहीच होत नसतं त्याचं। तर या कंडिशनला आपण मरास्मस म्हणतो। आणि एक्झॅक्टली अपोजिटला असतं कॉशीवारकर। कॉशीवारकर मध्ये आपल्याला असं वाटणार नाही सहसा बघितल्यावर बाळाला की बाळ कुपोषित आहे, पण त्याच्यामध्ये बाळ बघा असतात काही लहान बाळं, तर त्यांची पोटं अशी सुटलेली असतात, लहान बाळाची बेबीवर आलेली असते, पोट असं फुगलेलं असतं, तोंड असं गाल असे फुगलेले असतात, तर ते बाळ कुपोषित आहे। आणि त्याला कोणता आपण आजार म्हणू शकतो, स्पेशली तो 2 वर्षाखालील 4 वर्षाखालील मुलांना होतो, तर तो कॉशीवारकर आहे, ठीक आहे। तर हा कॉशीवारकर जो आहे तो प्रोटीन आणि एनर्जी म्हणजे प्रथिन आणि ऊर्जा या दोघांच्या डेफिशियन्सीमुळे होतो। मरास्मस जो आहे तो प्रोटीन डेफिशियन्सीमुळे, फक्त प्रथिनांच्या कमतरतेमुळे असतं। पण कॉशीवारकर जो आहे तर हे तुमचं उत्तर जे आहे तर हे ऊर्जा
प्लस प्रथिनांच्या कमतरतेमुळे आहे. आणि मरासमस जे आहे ते फक्त प्रथिन कमतरता. ओके, तर हे कमतरता लक्षात ठेवा. रिकेट जो आहे तर रिकेट्स मुडदूस. तर बघा लहान मुलामध्ये रिकेट्स होतं आणि मोठ्या माणसामध्ये अस्थि मृदुता होतो. तर रिकेट्स जो आहे तर तो विटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे होत असतो. तुम्ही जर प्रॉपर विटॅमिन डी घेतलं नाही तर रिकेट्स होऊ शकतात, हाडं अगदी कमजोर होऊन जातात. क्वॉर्शवॉकर. पेलिग्रा, तर पेलिग्रा जो आहे तो विटॅमिन B3च्या डेफिशियन्सीमुळे होतो. विटॅमिन B3 नायसिन. तर नायसिनची कमतरता झाली तर लक्षात ठेवा, नायसिनची जर कमतरता झाली तर इथं पेलेग्रा होऊ शकतो. ठीक आहे, नायसिन कमतरता झाली तर आपला म्हणजे जे धूम्रपान किंवा जे जास्तच अल्कोहोल वगैरे सेवन करत असतात तर त्यांच्यामध्ये नायसिन शोषून घेण्याची क्षमता कमी कमी होत जाते आणि मग नंतर ती शोषून घेत नाही आणि त्यामुळे त्यांना पुढे जाऊन पेलेग्रा हा रोग होतो. इथपर्यंत समजलं असेल तर तुमचं उत्तर आहे ऑप्शन सी, कॉशी-वारकर. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, पुढचा प्रश्न. तर बघा, मानवी शरीरातील कार्बोहायड्रेटचे प्राथमिक कार्य खालीलपैकी कोणते आहे? तर प्राथमिक कार्य कोणतं आहे तुम्हाला विचारलेलं आहे. तर मानवी शरीराचं प्राथमिक कार्य कोणतं आहे कार्बोहायड्रेटचं? शरीरामध्ये काय काम आहे कार्बोहायड्रेटचं? चला बोला लवकर लवकर. प्राथमिक कार्य कार्बोहायड्रेटचं. आपल्याला तिघांची कार्य माहित पाहिजे. आपल्याला कार्बोहायड्रेटची कार्य माहित पाहिजे, आपल्याला प्रथिनांची कार्य माहित पाहिजे आणि आपल्याला स्निग्ध पदार्थाची कार्य सुद्धा माहित पाहिजे. आपल्याला एक कॉमन प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे की किती किलो कॅलरीज मिळतात? तर प्रथिन आणि कार्बोदक या दोघांपासून 4 किलो कॅलरीजच मिळतात, पण फॅट्स पासून आपल्याला 9 किलो कॅलरीज मिळतात. हा एवढा एव्हरग्रीन प्रश्न आहे, आपल्याला सगळ्याच परीक्षेत विचारला गेलाय. फक्त तुम्हाला तुमच्या टेक्निकल सिलेबसचाच नाही, हा प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या GS GKचा हा भाग आहे. तर हा एरवी सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, चला तर मग आता प्राथमिक कार्य ऊर्जा म्हणजे आपल्या ज्या डेली रुटीन असतं, आपलं जे डेली रुटीन असतं. ठीक आहे, तर त्या डेली रुटीनमध्ये कशाची गरज जास्त असते? रोज म्हणजे आपली जी ऊर्जा आहे, आपली नॉर्मल रोजमर्रा की काम करने के लिए आपको क्या जरूरत होती है? तर असा एक आपल्याला एक व्हिडिओ आलता. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ऊर्जा डेफिशियन्सी असते, प्रथिन डेफिशियन्सी असते, असं एक तुम्ही बघितलं असेल. गव्हर्नमेंटचाच आहे तो, जस्ट लोकांना त्या संबंधी जागरूक करण्यासाठी. तर आपली जी नॉर्मल डे टू डे लाईफ, आता मी तुमच्याशी बोलतेय, ठीक आहे, तर तुम्ही लिहित असाल, तुम्ही अभ्यास करत असाल, तुम्ही वाचत असाल, तुम्ही कुठेतरी चालत जात असाल, तुम्ही काहीतरी उचलत असाल, काही जे काही तुम्ही करताय, तर तुम्हाला तुमच्या रोजची कामं करण्यासाठी काहीतरी ऊर्जा लागते. आणि ती ऊर्जा तुम्हाला कशापासून मिळते? तर ती कर्बोदकापासून मिळते. कर्बोदक ग्लुकोजचं ग्लायकोजन, आणि ते मग पूर्ण शरीरात तुमच्या कार्यासाठी ते लागत असते. अशा प्रकारे सगळी कामं करण्यासाठी, कार्य करण्यासाठी गरज असते आपल्याला कोणाची? कार्बोहायड्रेटची. ठीक आहे, तर बघा इथं बिल्डिंग अँड रिपेअरिंग टिश्यूज याच्यासाठी कोण असतं रे? तर याच्यासाठी प्रथिनं असतात. ठीक आहे, प्रथिनांचं काम काय आहे? शरीराची झीज भरून काढणं, शरीराची वाढ करणं, ही 2 महत्वाची कामं आहेत प्रथिनांची. त्यानंतर अब्झॉर्बिंग फॅट सॉल्युबल विटॅमिन, तर हे आपलं स्निग्ध पदार्थामध्ये आहे. प्राथमिक सोर्स आहे एनर्जी. ठीक आहे, तर तुमचं ऑप्शन सी अगदी बरोबर आहे. रक्त गोठण्यासाठी कोण असतं रे? ते विटॅमिन के असतं. ठीक आहे, रक्त गोठण्यासाठी कोण असतं? तर विटॅमिन के इथं महत्वाचं असतं. ठीक आहे, चल जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा इथे एका रुग्णाला हिरड्यामधून रक्त येत आहे. ठीक आहे, हिरड्यातून रक्त येते, त्याची सांधेदुखी आणि जखम सुद्धा लवकर बऱ्या होणे न होणे अशी लक्षणे दिसत असतात. तिची त्याच्या जखमा लवकर बऱ्या होत नाहीयेत. एक GNM नर्स म्हणून तुम्हाला कोणत्या जीवनसत्वाची कमतरता असण्याची शक्यता? हे फक्त तुम्हाला मी एक्झाम्पल म्हणून घेतलंय. इथं GNM आणि NM दोन्ही येईल, दोघांसाठी गरजेचं आहे. तर तुम्हाला विचारले कोणता असा रोग आहे ज्याच्यामध्ये सांधे दुखतात, हिरड्यातून रक्त येतं. ओके, अ पेशंट रिपोर्ट्स ब्लिडिंग गम्स, जॉइंट पेन्स अँड पुअर वाउंड हिलिंग. ॲज अ GNM नर्स यू सस्पेक्ट डिफिशियन्सी ऑफ विच विटॅमिन? तर तुम्हाला सांगायचं आहे की कोणत्या विटॅमिनची डिफिशियन्सी त्या पर्सनमध्ये आहे. ठीक आहे, तर साधं सोपं आहे, आपण बराच अभ्यास करत आलेलो आहोत, पण एक रिव्हिजन म्हणून तुम्हाला इथं मी सांगते. तर ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजेच काय रे? ॲस्कॉर्बिक ॲसिड म्हणजे काय?
ॲस्कॉर्बिक ऍसिड म्हणजेच विटॅमिन सी, ठीक आहे. तर विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे स्कर्वी होतो आणि याला आपण काय म्हणतो रे, तर याला आपण या आजाराला, ठीक आहे, जिथे वाउंड हिलिंग असतं तर स्कर्वी असं म्हणतो, ठीक आहे. तर विटॅमिन B12 तर सायक्लोक्लोबामिन, तर सायक्लोक्लोबामिन विटॅमिन B12 खूप महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये. विटॅमिन B12 RBC जनरेट करतं, लक्षात ठेवा. लाल रक्तपेशी तयार करतं. लाल रक्तपेशी तयार करण्यामध्ये B12चं खूप महत्वाचं काम आहे. फॉलिक ऍसिड, विटॅमिन B9 सुद्धा फॉलिक ऍसिड, B9 हेच फॉलिक ऍसिड आहे, लक्षात ठेवा. ते दिलं जातं. याच्यावर आपल्याला पुढे एक प्रश्न सुद्धा आहे. तर पुढे विटॅमिन K, तर रक्त गोठणामध्ये खूप महत्वाचं काम आहे. रक्त गोठण क्रियेत, रक्त गोठण क्रिया जी आहे त्याच्यामध्ये महत्वाचं काम आहे. विटॅमिन A, तर याला आपण रेटिनॉल म्हणतो, लक्षात ठेवा. काय म्हणतो आपण? रेटिनॉल म्हणतो. विटॅमिन A च्या डेफिशियन्सीमुळे नाईट ब्लाइंडनेस हा एक महत्वाचा रोग होतो, ज्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा एक अनुवंशिक रोग सुद्धा म्हणून आपण कन्सिडर करतो. अनुवंशिकरित्या हा प्रभावित होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही गाजर, पालक, फिश ऑइल वगैरे खाल्लं तर तो काही अंशी तुम्ही त्याला कंट्रोल करू शकता. पुढचा क्वेश्चन बघूया रे. तर पुढचा प्रश्न आहे, पोषण मूल्यांकनामध्ये बॉडी मास इंडेक्स BMI. तर बघा, BMI बद्दल तुम्हाला मी खूप छान असं आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळी इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. ची गणना करण्यासाठी खालीलपैकी कोणता मापदंड वापरला जातो? तर BMI बद्दल तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर माहिती मिळेल. सगळ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तर तो तुरंत जॉईन करा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माहिती तुम्हाला भेटेल. तर लगेचच, जर असं भेटत नाहीये, मी तुम्हाला BMI आहे IMAP म्हणजे इन्फॅक्ट मॉर्टिलिटी रेट कसा आहे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये, हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर जाऊन चेक करा टेलिग्राम चॅनलवर. हे आज टाकलंय मी. जस्ट ज्या वेळेला मी थोडासा जास्त स्टडी करत होती तर मला मिळालं तर मी ते टाकून दिलं. मी नाकारात गेलो तरी पुस्तकांचे स्वागत करेन. मी नरकात गेलो तरी मी पुस्तकांचे स्वागत करेन, कारण त्यांच्यात अशी शक्ती आहे की ती नरकाला सुद्धा स्वर्ग करतील. कोण रे? पुस्तक. ठीक आहे. हा बघा, इथं BMI बॉडी मास इंडेक्स वजन आणि उंचीचा स्क्वेअर असतो. वजन आणि उंचीचा स्क्वेअर. बघ, बाळाचा जर BMI जो आहे 8.5 पेक्षा जर कमी असेल तर बाळ काय आहे? कुपोषित आहे असं समजलं जातं. BMI जो आहे 8.5 ते 24.9 हा नॉर्मल असतो. खूप इम्पॉर्टंट माहिती देते तुम्हाला, सगळ्यांनी लक्षात ठेवा. असंच काही महत्वाचं जे आहे ते मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर शेअर करत असते. कृपया सगळ्यांनी जॉईन करा फॉर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन. तर हे नॉर्मल कोणता असतो हे लक्षात ठेवा. कधीही तुम्हाला नॉर्मलवर प्रश्न जो आहे तर तो विचारला जाणार म्हणजे जाणार. तर हे नॉर्मल आहे. वजन छेद उंचीचा स्क्वेअर असतं. बाळाचं जे वजन असतं त्याचा उंचीचा स्क्वेअर, आणि जर ते 18.5 पेक्षा कमी आलं तर नक्कीच बाळ कुपोषित आहे. नॉर्मल जो आहे 18.5 ते 24.9 असला पाहिजे, म्हणजे तो काय असतो रे? नॉर्मल असतो. सो असं तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. तर हे मी बऱ्यापैकी तुम्हाला माहिती जी आहे पाठवत असते आपल्या टेलिग्राम चॅनलवर. सो कृपया सगळ्यांनी त्याला जरा जॉईन करून ठेवा. तुमच्या कामाचंच आहे, बाकी दुसरं काही मी शेअर करत नाही. आपलं लेक्चरची लिंक आणि बाकी आपली अधिक माहिती जी असते आणि एवढंच असतं, ते दुसरं काही नसतं. ठीक आहे. चला, तर मग परत एकदा आपण आपल्या घटकावर येऊयात. तर बघा, इथं तुम्हाला मी BMI सांगितलं समजून, तर आता तुम्ही सुद्धा याचं उत्तर दिलं तर बरंच होईल. ठीक. चला, तर बघा, इथं पोषण मूल्यांकनामध्ये बॉडी मास इंडेक्स काय वापरलं जातं? तर मध्य वरच्या हाताचा घेर आणि वय. तर इथं मिड अप्पर आर्म आणि सर्कम्फरन्स एज हे कशासाठी आहे तुम्हाला माहित पाहिजे. आता मी सांगणार नाही कारण की याच्यावर पुढा प्रश्न आहे, त्यामुळे मी तुम्हाला हे सांगणार नाही. त्यानंतर मीटरमध्ये, तर वजन किलोमध्ये, उंची मीटरमध्ये, तर वेट kg आणि हाईट इन मीटर्स स्क्वेअर. ठीक आहे. तर त्यानंतर इथं स्किन फोल्ड थिकनेस अँड बॉडी फॅट पर्सेंटेज, हेड सर्कम्फरन्स अँड वेट. तर असं काहीच नाहीये. तुमचं उत्तर असणार आहे
तर वेट असणार, वेट हाईट इन मीटर्स, ओके, हाईट इन मीटर्स चा स्क्वेअर हे तुमचं उत्तर असणार आहे, वेट इन हाईट मीटर्स. याच्यामध्ये आपण काय काढतो रे, तर बॉडी मास इंडेक्स BMI काढत असतो. चला पुढचा इथं तुमचा प्रश्न असणार आहे की बघा WHO सुरक्षित अन्नासाठी 5 तुम्हाला कीज सांगितल्या, ह्या 5 कीज टेलिग्रामवर शेअर करते, परत एकदा बघून घ्या टेलिग्रामवरून. तर कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगवेगळे ठेवणे प्रामुख्याने काय टाळण्यास मदत करते. तर अन्न जे आहे, वेगवेगळं अन्न, अपोजिट अन्न वेगवेगळं ठेवणं हे आपल्याला काय सांगतं किंवा काय ठेवलं पाहिजे. ठीक आहे, तर मग का अकॉर्डिंग टू WHO's 5 keys to safe food, separating raw food and cooked food primarily helps in preventing. तर काय प्रिव्हेंट करण्यासाठी ते हेल्प करतं, न्यूट्रिशनल लॉस, क्रॉस कंटॅमिनेशन, एक्सेसिव्ह कुकिंग, स्पॉइलिंग ड्यू टू टेम्परेचर. काय वाटतंय तुम्हाला, प्रश्नांची उत्तरं देत चला. ठीक आहे, काय वाटतंय. तर बघा इथं पोषण कमी होणे नाही, म्हणजे बॉईल कुक आणि कच्चं याला काय पोषणचं काय लॉस होत नाही. तर होतं ते म्हणजे क्रॉस कंटॅमिनेशन. आता एक्झाम्पल देते आणि हे WHO दिलेलं एक्झाम्पल आहे. WHO साईटवर ज्यावेळेला मी वाचत होती त्यातलंच एक्झाम्पल आहे की समजा तुम्ही एका चॉपरवर चिकन चिरलं आणि त्यानंतर तुम्ही तिथेच तुमची भाजी चिरली, तर त्यावेळेला चिकनचे बॅक्टेरियाज ऑलरेडी तिथे असतात आणि ते तुमच्या भाजीत जाऊ शकतात. त्यामुळे कधीही क्रॉस म्हणजे तुम्ही काय केलं पाहिजे, तो चॉपर धुवून घेतला पाहिजे, चाकू धुवून घेतला पाहिजे. तर क्रॉस कंटॅमिनेशन जर झालं तर जास्तच फूड काय होऊ शकतं, तर फूड म्हणजे खराब होऊ शकतं. म्हणजे त्याला तुम्हाला टाळण्यासाठी कच्चे आणि शिजवलेले अन्न किंवा वेगवेगळी अन्न जी असतात ती एकत्र करू नये, त्यांचं एकत्र काम करू नये, त्याला वेगवेगळं ठेवावं असं WHO म्हणतं. तर कधीही क्रॉस कंटॅमिनेशन सगळ्यात डेंजरस असतं. ठीक आहे, तर एक्सेसिव्ह कुकिंग वगैरे हे नाहीये त्याच्यामध्ये. पुढे बघा, पुढचा प्रश्न तुमचा काय म्हणतोय बघा, तर जुनाट मद्यपान म्हणजे क्रोनिक डिसीज, मद्यपानाचा रुग्ण, त्वचारोग सुद्धा आहे त्याला, अतिसार सुद्धा आहे त्याला, स्मृतिभ्रंश म्हणजे तो विसरतोय सुद्धा, घेऊन दाखल झाला आहे. नर्सला कोणत्या बी जीवनसत्वाची कमतरता असण्याची शक्यता आहे. तर नर्सला कोणत्या विटॅमिन बी ची कमतरता आहे, कारण की विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आहे, टोटल 8 विटॅमिन बी आहेत. तर मग कोणत्या विटॅमिन बी ची कमतरता आहे असं नर्सला वाटतंय, जिथे तो त्वचारोग सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि तो मद्यपान, तो एक अल्कोहोल कन्झ्युमिंग आहे. ठीक आहे, अल्कोहोल कन्झ्युम करतो, त्याला अतिसार आहे, त्याला स्मृतिभ्रंश होते. तर याच्यामध्ये काय आहे, पेशंटला काय झालेलं आहे, जो अल्कोहोलिझम मध्ये आहे, ऍडमिटेड विथ डर्मॅटिस डिरिया आणि बघा 3 D असतात. ठीक आहे, 3 D असतात, कशामध्ये असतात हे तुम्हाला माहित पाहिजे. 3 D असतात, तर ते 3 D कशामध्ये असतात, विटॅमिन B1 ज्याला थायमीन म्हणतो, विटॅमिन B2 रायबोफ्लाविन म्हणतो, विटॅमिन B3 नायसिन म्हणतो आणि विटॅमिन B6 पायरोडॉक्सिन म्हणतो. ठीक आहे, विटॅमिन B9 फॉलिक ऍसिड. तर इथं तुम्हाला सांगायचं आहे, तर बघा इथं आपल्याला थायमीन जे आहे तर त्याच्यामुळे आपल्याला बेरोबेरी हा रोग होतो, तर ते तुमचं उत्तर नसणार आहे. ठीक आहे, तर सायक्लोक्लोबामिन, सायक्लोक्लोबामिन B12 आणि रायझोफ्लेविन, तर हा सुद्धा नाही, हा सुद्धा विटॅमिन B2 सुद्धा RBCच्या जनरेटमध्ये त्याचं महत्त्वाचं काम आहे. इथं उत्तर नाही, तर उत्तर आहे नायसिनच्या कमतरतेमुळे पेलेग्रा हा रोग होतो. पेलेग्रामध्ये स्मृतिभ्रंश होते. नायसिन जर कमी झालं शरीरातील, म्हणजे नायसिनचं शोषण होत नसेल, आणि का होत नाही, जर जास्त तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम केलं तर तुमच्या शरीरात नायसिनचं शोषण होत नाही आणि नायसिनचं शोषण कमी झालं तर हळूहळू स्मृतिभ्रंश व्हायला सुरू होतं, अतिसार होतं, त्वचारोग सुद्धा होतं. तर हे तुमचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, अगदी बरोबर. पुढचा प्रश्न बघा रे, पोषण मूल्यांकनामध्ये वापरले जाणारे अँथ्रोमॅट्रिक्स मापन खालीलपैकी कोणते आहे, तर अँथ्रोमॅट्रिक मॅट्रिक्स तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही जर GNM तर एक्सपिरियन्स आहे, NM तुम्हाला एक्सपिरियन्स नाही, पण तरीही जर कुठे काम केलं असेल एक्सपिरियन्स, तर तुम्ही अँथ्रोमॅट्रिक हे वापरत असाल. Which of the following is the example of a anthropometric measurement used in a nutritional assessment? तर हे बऱ्यापैकी जे वापरलं जातं तर ते लहान मुलांसाठीच वापरलं जातं. ठीक आहे, पण असं कंपल्सरी नाहीये, पण लहान मुलांसाठीच आपण हे आपल्या माइंडमध्ये घेऊया. ठीक आहे, आम्ही ज्या वेळेला ते बघितले तर ते लहान मुलांसाठीच वापरलं गेलेलं आहे. तर बघा, हिमोग्लोबिन लेवल, सिरम अल्ब्युमिन, मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स आणि 24 आवर डायटरी रिकॉल. तर का वापरतो आपण
अँथ्रोपोमेट्रिक मेट्रिक आहे, ठीक आहे. हे काय आहे, मेट्रिक आहे. तर का, तर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल किंवा नसेल तर आता समजून घ्या. तर मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स म्हणजे तुम्ही काय करता, तुमचा आर्म घेता आणि याचा बरोबर मिड काढता आणि या मिड मधून तुमची जी मीटर पट्टी असते मिड, तर ते छोटंच असतं ते, तर ते तुम्ही इथं लावता आणि चेक करता. बघा मिड अप्पर सर्कम्फरन्स हा 13.5 पेक्षा जास्त असला पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी नसला पाहिजे, म्हणजे ते अबनॉर्मल आहे, नॉर्मल नाही. तर हे सुद्धा लक्षात ठेवा, 13.5 च्या वर असला पाहिजे, जो चांगला आहे, त्याच्या पुढेच असला पाहिजे. मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स इथं काढता तुम्ही, ठीक आहे. एक्झॅक्टली इथं तुम्ही आपल्या अप्पर आर्मचं हे काढत असता. अशा प्रकारे तुमचं हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पुढे एक जे समुदाय गटाला, कम्युनिटीला ग्रुप अबाउट फूड सेफ्टी, तर अन्न सुरक्षितेबद्दल सांगत आहे. तर बॅक्टेरिया वेगाने वाढत आहेत ऑलरेडी त्या अन्नामध्ये, तर कोणत्या तापमानाची श्रेणी हे डेंजर झोन म्हणून करावी. तर बघा त्यांना सांगायचंय की हे जर तापमान अन्नाचं जास्त वेळ राहिलं तर तिथे बॅक्टेरिया जे आहेत ते खूप रॅपिडली ग्रो होतील. तर असं टेम्परेचर कोणतं आहे, ज्या टेम्परेचरला अन्नातील बॅक्टेरिया खूप वेगाने वाढतात, खूपच वेगाने वाढतात, असं टेम्परेचर कोणतं आहे. तर मग 0 ते 32च्या खाली, 0 ते 5च्या खाली, 5 ते 60च्या एक्झॅक्टली 5 ते 60च्या मध्ये आणि 60 सेल्सिअसच्या वर. तर एक लक्षात ठेवा, नॉर्मली सुद्धा आपल्याकडे जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवत असाल तर 1-2 टेम्परेचरलाच ते आपल्याकडे असतं, तर त्याच्या खाली तर ते खराब होत नाही. 60च्या वर असलं तर ते खूप चांगलं बॉईल होत असतं, ते खराब होत नाही. तर नॉर्मली ज्यावेळेला आपलं जेवण जास्त गरम करून थंड ठेवतो आणि हळूहळू ते पूर्ण थंड होतं आणि नॉर्मल रूम टेम्परेचर आपल्याकडे काहीतरी एक 42-43 किंवा चला 38-36 असं रूम टेम्परेचर असतं, याच्यामध्ये आपलं अन्न दूध वगैरे खराब होतं. तर नॉर्मली 5 ते 60च्या मध्ये म्हणजेच फॅरेनहाईटमध्ये 41 फॅरेनहाईट ते 140 फॅरेनहाईटच्या दरम्यान अन्न जे आहे, अन्नामधील बॅक्टेरिया जे आहेत ते खूप रॅपिडली वाढायला लागतात, म्हणजेच खूप रॅपिडली वाढतात, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, खूपच रॅपिडली वाढतात, ठीक आहे. तर हे तुम्हाला असं घ्यायचं आहे. पुढे कोणत्या खनिजांची कमतरता विशेषतः गलगंड म्हणजे ग्वायटर किंवा क्रेटिनिझम्स संबंधित आहे. तर गलगंड ग्वायटर का होतो रे, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे थायरॉइड जी ग्लँड असते, ज्या वेळेला थायरॉइड ग्लँड जी आहे तर ती थायरॉक्सिन स्रवत नाही, ती काय आहे रे, तर एक अंतस्रावी ग्रंथी आहे, ठीक आहे. तर ती अंतस्रावी ग्रंथी म्हणून ती काय हार्मोन देते आपल्याला, का एन्झाईम देते, तर ती आपल्याला हार्मोन देत असते. सगळ्या अंतस्राव ग्रंथी ज्या आहेत, ठीक आहे, तर त्या हार्मोन्स देतात, संप्रेरक देतात, एन्झाईम्स नाही, विकरण नाही. तर जे थायरॉइड हार्मोन आहे तर थायरॉक्सिन, तर त्यामुळे इथं समजा ते स्त्रवलं नाही तर तुम्हाला ग्वायटर किंवा गलगंड होऊ शकतो. तर याचं उत्तर आहे आयोडीन. तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड, आयोडीन जर शरीरात कमी झालं तर इथं थायरॉइड तुम्हाला होऊ शकतं, लक्षात ठेवा, ठीक आहे. आयोडीन, आयरनमुळे, आयरन आपल्याला फॉलिक ऍसिड मधून चांगलं मिळतं. त्यानंतर कॅल्शियम, तर कॅल्शियमसाठी मिठामध्ये सुद्धा कॅल्शियम असतं बरं का. आपलं जे टाटा नमक असतं उगच असते पिंक सॉल्ट, त्या सगळ्या नादात भानगडीत पडायचं नाही. आपलं जे टाटा नमक आहे, आयोडीन युक्त नमक आहे, बेस्ट आहे, ठीक आहे. जर तुम्ही ते पिंक सॉल्टच्या नादाला लागला तर तुम्हाला नक्कीच ग्वायटर होणार, ठीक आहे. जे आहे ते अगदी उत्तम आहे, ह्याच्या त्याच्या नादाला लागायचं नाही, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, तुमचं उत्तर आयोडीन असणार आहे. चला पुढे, गर्भवती महिलेसाठी गर्भातील न्यूरल ट्यूब दोष म्हणजे टाळण्यासाठी कोणते पोषक तत्व सर्वात महत्त्वाचे आहे. तर फॉर अ प्रेग्नेंट वुमन विच इज न्यूट्रिशंट इन मोस्ट सर्क्युलर टू प्रिव्हेंट न्यूरल ट्यूब डिफेक्ट. तर याच्यामध्ये कोणती गोष्ट गरजेची आहे. बघा बऱ्यापैकी आमच्या सुद्धा म्हणजे माझ्या नंतरला सुद्धा हा प्रॉब्लेम झाला होता. 6व्या महिन्यात कळालं की बाळाला पोषक तत्व सर्वात महत्त्वाचं ते मिळालंच नाहीये आणि त्या बाळामध्ये जो न्यूरल ट्यूब डिफेक्ट आहे तर तो झालेला आहे. फिटसमध्ये न्यूरल ट्यूब डिसीज म्हणजे तो तयारच झाला नाही, त्या बाळामध्ये ती न्यूरल ट्यूब तयारच झाली नव्हती, कळलं का, तयारच झाली नव्हती. मग 6.5 मंथ नंतर अबॉर्शन करावं लागलं. तर जर प्रॉपर फॉलिक ऍसिड जे आहे शरीरात शोषून घेतलं गेलं नाही, विटॅमिन B9 लक्षात ठेवा, ठीक आहे. B9 जर प्रॉपर शोषून घेतलं नाही तर बाळामध्ये, जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये काम करताय तर तुमच्याकडे नक्कीच
ज्या प्रेग्नेंट वुमन असतात तर त्या बऱ्यापैकी सगळ्यांचीच ट्रीटमेंट जी आहे ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये होत असते किंवा रजिस्ट्रेशन तर करावंच लागतं आणि सगळ्यात चांगल्या जे औषधं असतात तर ती प्रेग्नन्सीच्या पिरियडमध्ये गव्हर्नमेंट हॉस्पिटलकडून घ्यायच्या असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. तर तुमचा कॉन्टॅक्ट हा सरळ होतो आणि तुम्हाला हे माहितीच आहे की फॉलिक ॲसिड किती महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला आपल्याला कळतं की प्रेग्नन्सी आता आपली राहिलेली आहे तर तिथं त्याच दिवसापासून फॉलिक ॲसिड चालू करायचं असतंय, हे अगदी कॉमन आहे. जेव्हा आपल्याला कळतंय तेव्हापासून फॉलिक ॲसिड लगेच डॉक्टरचं सजेशन घ्यायचं, कोणत्या फॉलिक घ्यायच्या आणि तुम्हाला त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा मिळतात आणि त्या चालू करायच्या असतात. तर तुम्हाला जर प्रॉपर बाळाची वाढ, बाळाचं चांगलं, कारण की रक्त जास्त लागतं ना, बाळ तयार होत असतं त्यावेळेला तुम्हाला चांगलं आयरन, चांगलं फॉलिक हवं असतं. तर त्यासाठी तुम्ही प्रॉपर बाहेरून सप्लिमेंट्स घेतले पाहिजेत फॉलिक ॲसिड तयार होण्यासाठी. तर तुमचं उत्तर असणार फॉलिक. व्हिटॅमिन सी, ॲस्कॉर्बिक ॲसिड, व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीमुळे रिकेट्स होतो, हे लक्षात ठेवा. आणि आयरन, तर आपल्याला हिमोग्लोबिनसाठी आयरन लागतं. ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला तेच तुम्हाला सांगितलेलं आहे, दुसरं सांगितलं नाही. तर बघा, आपल्याकडे एक ई बुक आहे स्टाफ नर्ससाठी. तुमचे सगळे टॉपिक जे आहेत तर तुम्ही प्रॉपर नोट्सच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत. नोट्स आपल्या मराठीमध्ये होत्या, पण आता आपल्या नोट्स मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. नोट्सची जी प्राइस असणार आहे तर ती सध्याला तर 299 रुपये आहे, पण ती प्लस होणार आहे, लक्षात ठेवा. जशी त्याची डिमांड वाढत जाणार आहे तशी ती जवळजवळ 499ला जाणार, हे मी तुम्हाला आताच सांगते. नंतर म्हणायचं नाही मॅम प्राइस वाढली वगैरे वगैरे, बिलकुल नाही. मी करणार आहे, कारण की आपली MPWची बॅच फक्त मी 199ला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ऑलरेडी 400 प्लस ॲडमिशन जे आहेत ते आहेत आपल्याकडे. त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे आणि नंतर जर जास्तच मला वाटलं मला खूपच मेहनत करावी लागते त्या गोष्टीवर, खर्च लागतोय माझा, तर प्राइस इकडे जाणार. तर लवकरात लवकर तुम्ही घेऊन टाका. नवी मुंबई महानगरपालिकेच्या नवीन अभ्यासक्रमानुसार ह्या नोट्स आहेत. संपूर्ण तांत्रिक घटक कवर, प्रत्येक घटकावर विस्तृत PDF नोट्स तुम्हाला मी दिलेल्या आहेत. काही जर हरकत असेल तर 7028502170 या नंबरला तुम्ही मेसेज करा. अन्यथा लगेचच्या लगेच स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्हाला तिथे ही नोट्स दिसेल. स्टाफ नर्स, ANM, JNM साठी तुमचे प्रॉपर टॉपिक्स कव्हर केलेले आहेत, बिंदास घेऊन टाका. ठीक आहे, चला. तर त्यानंतर जर तुम्ही MPWचा सुद्धा फॉर्म भरला असेल, ठीक आहे, MPW आणि आरोग्य सहाय्यक महिला, तर अगदी प्रॉपर अशी महाराष्ट्रात कुठेच नाही अशी आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे. तिची प्राइस फक्त 199 रुपये आहे. प्रॉपर तुमचे 10 टॉपिक्स कव्हर केलेले आहेत. A to Z डेटा कव्हर आहे त्याच्यामध्ये. अजून मी प्रत्येक टॉपिक डिटेलमध्ये त्याचा डेटा जमा करून तुम्हाला देत आहे, कारण की डेटा हा एका पुस्तकात नाही आहे. महाराष्ट्रात कुठलं पुस्तक नाही आहे, भारतात पुस्तकात जे आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक पुस्तकात वेगवेगळा टॉपिक आहे, एका पुस्तकात कुठेच टॉपिक नाही आहे. तर त्यासाठी मी प्रॉपर इथे कंपायलेशन करून तुम्हाला देत आहे. संपूर्ण टेक्निकल सिलेबस जो आहे तो कव्हर करून देत आहे फक्त 199 रुपयामध्ये. आणि ही बॅच आहे म्हणजे याच्यात आपले 30+ लेक्चर सुद्धा आहेत आणि बॅच लाईव्ह आहे, हे लक्षात ठेवा. फक्त 199 रुपयामध्ये. जर तुमच्यापैकी कोणी असेल तर त्यांना नक्की सांगा. आणि थँक्यू सो मच. JNM, ANMच्या नोट्स अगदी प्रॉपर आहेत, इंग्लिश मराठीमध्ये दोन्ही आहेत. यूट्यूबला सुद्धा लेक्चर्स होतील प्रॅक्टिससाठी. सगळं प्रॉपर मॅनेजमेंट आपलं आहे. तर तुम्ही नक्की ॲप डाउनलोड करा आणि घेऊ शकता. काही हरकत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे, चला आजसाठी थांबते इथेच. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.